तर आज संपूर्ण हा विद्यार्थी समूह एकत्र आला आहे। आज शिक्षक पण आपल्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्ही यावरती? 1986 मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय आंधरसूल या शाळेची ही बॅच आणि या विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये जे काही शिक्षण घेतलेलं आहे, जे काही एकत्र त्या ठिकाणी ते वावरलेले आहेत आणि 10वी सुटल्यानंतर ही पाखरं सर्व उडून गेली आणि उडून गेल्यानंतर एकमेकाच्या संपर्कामध्ये ठराविक विद्यार्थी किंवा ठराविक बंधू भगिनी येत होत्या। परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपण सर्वांनी कधीतरी एकत्र आलो पाहिजेत आणि त्या दृष्टीने स्थानिक जे काही विद्यार्थी या ठिकाणी होते त्या विद्यार्थिनींनी लीड घेऊन या ठिकाणी एक गेट टुगेदर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे। या गेट टुगेदरचा फायदा एक होतो की विखुरलेले पाखरे अनेक ठिकाणी असतात, वेळ प्रसंगाला त्या ठिकाणी कोणत्या वेळेला काय प्रसंग येईल कोणाला सांगता येत नाही, पण हे पत्ते किंवा हे ॲड्रेस किंवा फोन नंबर असतील तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपले प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो। तर या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आजचं हे गेट टुगेदर केलेलं आहे। आम्हाला शिक्षकांची आठवण ठेवून, वास्तविक आम्ही शिक्षक म्हणजे यायलाच नाही पाहिजेत किंवा त्यांचं गेट टुगेदर आहे, परंतु आमचं या ठिकाणी येणं का गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं की सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यावेळेला आम्हाला शिकवलं, परंतु मी असं म्हणेल आम्ही शिकवलं म्हणजे काय केलं, आम्ही पगार घेत होतो, आमचे ते कर्तव्य होतं, ते कर्तव्य आम्ही पार पाडलो सर। मग आम्ही आमच्या कर्तव्याला, तुमच्या कर्तव्याला सलाम करतो आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजर राहिलंच पाहिजेत आग्रह धरला। त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे बरेचसे शिक्षक दुरून या ठिकाणी आलेले आहेत, शिक्षक बंधू या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवलं, आमचा मान राखला, आमचा सन्मान केला। आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आणि या विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्वांचं आयोजकांचं, मी आयोजक याच्यामध्ये सर्वच आयोजक आहेत, एक ठराविक लोक आयोजक असं नाही आहे, पण जे स्थानिक होते त्या स्थानिक लोकांनी जास्त लीड घेतला, जे परगावला होते त्यांनीसुद्धा ऑनलाईन या ठिकाणी आपलं सहकार्य केलेलं आहे। पुनश्च एकदा या सर्व ग्रुपचं मी अभिनंदन करतो। मी असं म्हणेल की या निमित्ताने हा ग्रुप एकत्र आलेला आहे, तर या ठिकाणी हा ग्रुप असाच राहावा आणि या ग्रुपच्या माध्यमातून ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या गावात आपण शिकलो त्या शाळेचं, त्या गावाकरता आपण काहीतरी केलं पाहिजेत, या दृष्टीने या ग्रुपने प्रयत्न केला तर निश्चित ते एक चांगली गोष्ट होईल आणि त्याकरता त्यांना जे काही सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही शिक्षक वर्ग नेहमीच द्यायला तयार आहोत। पुनश्च एकदा या सर्वांचं मी धन्यवाद देतो, आभार मानतो, धन्यवाद।